मुंबई पोलिसांनी 2,90,00,000पेक्षा अधिक मुद्देमाल आता तक्रारदारांना परत केलाय। मुंबई पोलिसांच्या कामगिरीचं सगळ्यांकडूनच कौतुक केलं जात आहे। मुंबई पोलिसांच्या परिमंडळ 10 अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांनी चोरी, घरफोडी, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला एकूण 2,90,94,000 रुपयांचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आलाय। या मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची परतफेड 14 फेब्रुवारीला झाली। संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये हा कार्यक्रम पार पडला। सेव्हर हिल हॉस्पिटल, मरोल मोरोशी रोड, अंधेरी पूर्व येथे हा कार्यक्रम पार पडला। दरम्यान या कारवाईमध्ये परत दिलेला मुद्देमाल नागरिकांना त्यांच्या हाती सोपवण्यात आलाय। सोनं, चांदी, हिऱ्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी वाहनं, 3 चाकी वाहनं, 4 चाकी वाहनं, सायबर फसवणूक प्रकरणातील रक्कम आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ज्या चोरट्यांनी चोरल्या होत्या त्या जप्त करून तो मुद्देमाल त्या तक्रारदारांना परत केलाय। हे परत केलेले मुद्देमाल अंधेरी, MIDC, मेघवाडी, जोगेश्वरी, साकीनाका आणि पवई पोलीस ठाण्यातील प्रकरणांमध्ये जप्त करण्यात आले। तक्रारदारांनी एवढ्या दिवसानंतर वाट बघितल्यानंतर त्यांचा माल त्यांना परत मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केलंय आणि मुंबई पोलिसांच्या विशेष कामगिरीचं त्यांनी कौतुक देखील केलंय। नागरिकांनी मुंबई पोलिसांच्या तत्परतेचं आणि पारदर्शक कामकाजाचं कौतुक केलंय। ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सह आयुक्त सत्यनारायण आणि परिमंडळ 10चे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पार पडली।